शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। मनसेची युती व्हावी यासाठी शिंदेच्या शिवसेनेचा पुढाकार बघायला मिळतोय। एकनाथ शिंदे लवकरच आता राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी आता पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा त्यामध्येच आता शिंदेची शिवसेना पुढाकार घेताना बघायला मिळते। युतीसाठी उदय सामंत त्यासाठी प्रयत्न करतायत। खरं तर आपण बघू शकतो गौरी, एक खूप महत्वाची गोष्ट हीच आहे की एकीकडे जिकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात अशी चर्चा होताना दिसते, त्याकडे आता खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे पण एकत्र येण्याचे खरं तर प्रयत्न सुरू झालेत असं म्हणतात। आणि सूत्रांच्या माहितीनुसार असं कळलेलं आहे की उदय सामंत खऱ्या अर्थानं ह्याचा सगळ्याचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यानंतर आता पुढे काय होईल त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। नक्कीच श्रेयस, खरं तर मनसे नेत्यांकडून या संदर्भात काही माहिती मिळते, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली, कारण शिंदेच्या शिवसेनेकडून स्नेहभोजनाचं खरं तर निमंत्रण दिसतंय। खरं तर आपण बघू शकतो एक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की जर ही युती होत असेल किंवा ह्याची चर्चा होत असेल ह्याच्या अगोदर गौरी आपल्याला पाहावं लागेल की उदय सामंत हे 2 किंवा 3 वेळा खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्षांना शिवसेनेवर भेटून गेले। तेव्हा ते असं म्हटले की मी फक्त नाश्त्यासाठी आलेलो। अनेक गोष्टी ते जेव्हा दुसऱ्यांदा आले तेव्हा ते नाट्य परिषदेचं कुठलं तरी काम आहे त्याचं निमंत्रण द्यायचं त्यासाठी आलो होतो। मात्र या सगळ्या कामांमध्ये कुठे ना कुठे युतीच्या चर्चा झाल्या का आता त्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत। एकंदर आपल्याला पाहिलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा जेवढी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची होते तेवढीच यांच्या युतीची चर्चा पण होताना दिसते। त्यामुळे मनसेचे नेते अजूनपर्यंत कोणतेही रिॲक्ट करत नाहीत, कारण ज्या काही युतीच्या चर्चा होतील ते फक्त आणि फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील ह्याचंच उत्तर मनसेचे नेते देताना दिसत आहेत। मात्र जर या युतीच्या चर्चा होत असतील तर कुठे ना कुठे आज वर्धापन दिन आहे, आज 2 वर्धापन दिन आहेत आणि त्या 2 वर्धापन दिनानिमित्तानं खऱ्या अर्थानं जिकडे आज लक्ष संपूर्ण ठाकरे गटाच्या वर्धापन दिनकडे लागलंय की आज उद्धव ठाकरे या युतीबद्दल काय बोलतील, तेव्हाच अशी गोष्ट घडणं ही कुठे ना कुठे नजर आता आपल्याला एकनाथ शिंदेच्या याच्याकडे पण फिरवावी लागेल। कारण जर ही युती होत असेल आणि असं सांगण्यात येतंय की लवकरात लवकर एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्षांची भेट पण होऊ शकते का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। बरोबर श्रेयस, आपण खरं तर बघू शकतोय उदय सामंत यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत असं समजतंय। मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून, प्रमुख नेत्यांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या संदर्भात काय इच्छा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? खरं तर अजूनपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कुठलेच कार्यकर्ते किंवा कुठलेच नेते याबद्दल रिॲक्ट होत नाहीयेत। आपल्याला एक जाणावं लागेल की जर युतीची चर्चा असेल तर ती प्रामुख्याने प्रमुख नेते मंडळी जे असतात त्यांच्यामध्येच होईल। म्हणजे जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा भाष्य केलं तेव्हा जाऊन उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आणि त्या भाष्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला कळलं की ही युतीच्या चर्चा होताना दिसत आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते तेव्हा कुठे ना कुठे चर्चा सुरू झाली, ती म्हणजे युतीची। जोपर्यंत हे 2 प्रमुख नेते, मग ते एकनाथ शिंदे असो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मग उदय सामंत असो, हे कोणीही तिघं रिॲक्ट करत नाही तोपर्यंत कुठलेच नेते मंडळी जे असतील दोन्ही पक्षांचे ते रिॲक्ट करणार नाहीत। कारण आता आपण बघितलं तर महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील ते अगदीच हाकेच्या अंतरावर आहे। अशा निवडणुका हाकेच्या अंतरावर असताना अशी गोष्ट घडणं किंवा अशा चर्चा होणं ही कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांच्या भुवया उंचवणारी आहे आणि तीच गोष्ट कुठे ना कुठे शिंदेची शिवसेना पण करताना दिसते। नक्कीच श्रेयस, खरं तर राजकीय वर्तुळात याचे काय पडसाद उमटतायत, काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। शिंदेच्या शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी सध्या मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे आपण बघतोय खरं तर गेल्या 1 महिन्यापासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून एकत्र येण्याची साथ घालण्यात आलेली होती, त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली होती। मात्र मनसेच्या नेत्यांकडून, काही प्रमुख नेत्यांकडून म्हणजे संदीप देशपांडे, आम्ही त्यासाठी अजूनही आमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही असं म्हणण्यात आलेलं होतं। मात्र दोनही पक्षांचे जे कार्यकर्ते होते ते सकारात्मक दिसतात युतीसाठी। दुसरीकडे आता शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी हे पुढाकार बघायला मिळतोय। मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। एकनाथ शिंदे लवकरच आता राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देणार अशी माहिती सध्या समोर येते आहे।
आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. वाघमारेजी, खरं तर आता महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय. आता शिंदेची शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. लवकरच एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देणार आहेत. काय माहिती या संदर्भातली? नाही, या संदर्भात ही माहिती आहे की आदरणीय उदय सामंतजी यांची बोलणी आदरणीय राज ठाकरेंबरोबर याच्या पूर्वीपासून सुरू आहेत. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंबरोबर भेट होण्याच्या आधीपासून आमची बोलणी राज ठाकरेंबरोबर सकारात्मकरित्या सुरू आहेत आणि राज ठाकरे साहेबांनी पण त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. त्याच्यामुळे आम्ही खूप सकारात्मक विचाराचे आहोत. आदरणीय उदय सामंत साहेबांनी पण त्या बाबतीत सकारात्मक सांगितलेलं आहे. तर या बाबतीत प्रगती चांगली होऊ शकते अशी आम्हाला आशा आहे. हो, वाघमारेजी, तुम्ही म्हणताय की तुम्ही सकारात्मक आहात, तुमची शिवसेना सकारात्मक आहेत, मात्र मनसेच्या नेत्यांकडून याला काही प्रतिसाद तसा मिळतोय का? नाही, मनसेच्या दुसऱ्या कोणत्याही नेत्यांबरोबर आमचं बोलणं सुरू नाही आहे. आमचं बोलणं थेट उदय सामंत साहेबांचं बोलणं थेट आदरणीय राज ठाकरेंबरोबर आहे. त्याच्यामुळे इतर नेत्यांच्या प्रतिक्रियेचा काही प्रश्नच आलेला नाही आहे आणि त्या पद्धतीने आमचं बोलणं सुरू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ज्यावेळी त्या बाबतीत योग्य तो निर्णय होईल त्यावेळी राज ठाकरे साहेब आपल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती देतील. नक्कीच नक्कीच वाघमारेजी. तर आपण युतीसाठी सकारात्मक आहोत असं राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.